विद्यार्थी मित्रों, लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहिला होता. त्यामध्ये सुरुवातीला एक फिगर होती, फिगरनंतर फिगरचं एक्सप्लेनेशन होतं आणि त्यानंतर इंटरफिरन्स पॅटर्नचं एक्सप्लेनेशन होतं. आत्ता जी फिगर दिसते त्यामध्ये यस is the source of light. This is lens L. These parallel rays coming out of lens are incident on two slits, S1 and S2. Slits S1 and S2 acts as the secondary sources and they emit secondary waves. These are the secondary waves emitted by the S1 and S2. In this figure, crests are shown by continuous arc and trough are shown by dotted arc. We know that in a wave there is one crest and one trough. This is crest and this is trough. या फिगरमध्ये या स्टाईलमध्ये वेव दाखवलेली नाही आहे. त्याऐवजी जे क्रेस्ट दाखवलेत ते कंटिन्युअस आर्कनी दाखवलेत. जसे की हा कंटिन्युअस आर्क आहे, हा पण कंटिन्युअस आर्क आहे. हे सगळे क्रेस्ट आहेत आणि जे डॉटेड आर्क आहेत ते ट्रप आहेत आणि क्रेस्ट आणि ट्रप अल्टरनेट असतात. सो S1 and S2 acts as the secondary sources and they emit these secondary waves, and these secondary waves interfere with each other and gives interference pattern on this screen. Interference pattern consists of alternate bright and dark bands. Alternate bright and dark bands. ही फिगरचं एक्सप्लेनेशन होतं. याशिवाय फिगरमध्ये जे ब्ल्यू डॉट्स दिसत आहेत, ब्ल्यू डॉट्स, त्या ठिकाणी वेव्स इन फेज आहेत. याचा अर्थ जे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होत आहेत. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड झाल्यामुळं जे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या ठिकाणी लाईट वेव्ज इन फेज आहेत. लाईट वेव्ज इन फेज असल्यामुळं सर्व ब्ल्यू डॉटच्या ठिकाणी तुम्हाला ब्राईटनेस मिळतो किंवा ब्राईट पॉईंट असतात ते. हे सर्व ब्राईट पॉईंट एका लाईनमध्ये एकत्र येऊन स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट बँड मिळतो. सर्व ब्ल्यू डॉट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन आपल्याला स्क्रीनवरती ब्राईट बँड मिळतो. सो ॲट ब्ल्यू डॉट्स, जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या सर्व ठिकाणी at blue dots crest coincides with crest or trough coincides with trough. Therefore at blue dots waves are in phase. Hence at blue dots we get brightness, or at blue dots points are bright. All bright points are arranged in a single line and they gives bright band on the screen. हे ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन होतं आणि त्यानंतर आपण रेड डॉटचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. ब्ल्यू डॉटचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्या एकदम उलट रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. ॲट रेड डॉट्स crest coincides with trough or
trough coincides with crest. Hence, at red dots, waves are out of phase. And hence, at red dots, we get darkness, or at red dots, we get dark points. All these dark points are arranged in a single line and they gives dark band on the screen. हे आपण गेल्या लेक्चरला पाहिलेलं आहे, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तरीही काही डाऊट्स असतील तरी तुम्ही लास्ट व्हिडिओ लेक्चर परत पाहू शकता. आज मी ते थोडक्यात एक्सप्लेन केलं आहे. यानंतर आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे त्याची जॉमेट्री पाहिली होती लास्ट व्हिडिओ लेक्चरला. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची जी जॉमेट्री आहे ती कळावी म्हणून दोन कंडिशन्स पाहिले होते. त्यातली पहिली होती कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स किंवा कंडिशन्स फॉर ब्राईटनेस, ही एक पाहिली होती. आणि याच्यानंतर कंडिशन फॉर डार्कनेसही पाहिली होती. आणि कंडिशन फॉर ब्राईटनेस जी गेल्या वेळेला पाहिली ती परत एकदा थोडक्यात सांगतो. S1, S2 are the two coherent sources. P is the point. Then S1P is the first path. S1P is the first path starting from S1 reaching at P. S2P is another path. S2P is the path starting from S2 reaching at P. So there are two paths, S2P and S1P. If path difference S2P minus S1P, S2P is one of the path, S1P another path. So path difference is S2P minus S1P. If this path difference is either 0 or lambda or 2 lambda, 3 lambda, 4 lambda and so on, then P will be bright. If path difference is denoted by delta L. So S2P minus S1P is the path difference delta L. If this path difference is either 0 or lambda or 2 lambda, 3 lambda, 4 lambda and so on, then P will be bright. So this is condition for brightness. आणि ते असे, if path difference delta L is equal to 0, lambda, 2 lambda, 3 lambda and so on, then P will be bright. हीच कंडिशन ब्राईटनेसची आणखी एका वेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येते. इफ पाथ डिफरन्स S2P मायनस S1P दॅट इज डेल्टा L. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to n lambda, where n takes the value 0, 1, 2 and so on, then P will be bright. ही कंडिशन एकच आहे, फक्त ती वेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येते. ही पहिली स्टाईल तर ही दुसरी स्टाईल. पहिली स्टाईल परत एकदा. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L और इफ पाथ डिफरन्स S2P मायनस S1P इज इक्वल टू 0, लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा डॉट डॉट डॉट, देन P विल बी ब्राईट. हीच कंडिशन वेगळ्या स्टाईलमध्ये. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to n lambda, where n takes the value 0, 1, 2 and so on, then P will be bright. So conditions for brightness दोन नाहीत, एकच आहे, फक्त वेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येते. तरी पहिली स्टाईल, इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to 0, 2, 0 lambda, 2 lambda, 3 lambda, then P will be
ब्राईट. अगदी मराठीत सांगायचं म्हटलं, जर पाथ डिफरन्स यापैकी कुठलाही असेल, 0 असेल किंवा लॅम्बडा असेल किंवा 2 लॅम्बडा असेल अँड सो ऑन, देन पॉईंट विल बी ब्राईट. हीच कंडिशन वेगळ्या स्टाईलमध्ये अशी सांगता येते. और इफ पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू एन लॅम्बडा, where n is equal to 0, 1, 2 and so on, then point will be bright. कारण nच्या ठिकाणी या किमती सबस्टिट्यूट करत गेलो तर डेल्टा एलच्या याच किमती मिळतात, 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा अँड सो ऑन. सो दिस इज कंडिशन फॉर ब्राईटनेस. त्यानंतर आपण कंडिशन फॉर डार्कनेसही पाहिली होती गेलेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आणि ती अशी होती, इफ पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 और 3 लॅम्बडा बाय 2 और 5 लॅम्बडा बाय 2 और पुढे गेलो 7 लॅम्बडा बाय 2, 9 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन, देन पॉईंट विल बी डार्क. पाथ डिफरन्स 2 paths, one is S1P, another is S2P. Then path difference S2P minus S1P denoted by delta L is equal to lambda by 2 or 3 lambda by 2 or 5 lambda by 2 dot dot dot, then point will be dark. So this is condition for darkness. आणि हीच कंडिशन वेगळ्या स्टाईलमध्ये पण सांगता येते. कंडिशन वेगळी नाही आहे, कंडिशन तीच आहे. 1 मिनिट. तर हीच कंडिशन वेगळ्या स्टाईलमध्ये पण सांगता येते. इफ पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा बाय 2, where n takes the value 1, 2, 3 and so on, then point will be dark. कंडिशन एकच आहे, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येते. कारण दुसरी जी स्टाईल आहे त्यामध्ये जो एन आहे त्या एनच्या ठिकाणी या किमती सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला डेल्टा एलच्या याच किमती मिळतात, डेल्टा एलच्या याच किमती मिळतील. 1 मिनिट. ओके. त्यामुळे कंडिशन तीच आहे, फक्त वेगळ्या 2 स्टाईलमध्ये सांगता येते. हेही आपण कंडिशन्स फॉर ब्राईटनेस अँड कंडिशन फॉर डार्कनेस हेही आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला पाहिलं होतं. आणि ते एवढ्यासाठी पाहिलं होतं की जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट ही कळावी म्हणून. आणि हेही सांगतो की जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे सुद्धा आर्टिकल आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णपणे पाहिलेलं आहे, पूर्णपणे. त्यामध्ये सुरुवातीला फिगर होती. फिगरचं एक्सप्लेनेशन असं होतं की S1 and S2 are the 2 coherent sources. O is the center of S1 and S2. D is the distance, small d. Small d is the distance between S1 and S2. This is screen. And capital D is the distance between sources and screen. O dash is the point on the screen, and for O dash there are 2 paths. One is S1 O dash and another is S2 O dash. And from figure these 2 paths, S1 O dash and S2 O dash are equal. S1 O dash is equal to S2 O dash. Therefore, S2 O dash minus S1 O dash is equal to 0. Path difference S2 O dash minus S1 O dash is equal to 0. And as path difference is 0, then O dash will be bright. O dash will be always bright, and this O dash is called as central bright band.
ही जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती ओ डॅश या ठिकाणी जो ब्राईट बँड मिळतो त्या ब्राईट बँडला सेंट्रल ब्राईट बँड असं म्हणायचं. हे ओ डॅशच्या बाबतीत घडतं, कारण ओ डॅशच्या बाबतीत जे दोन पाथ आहेत S1 ओ डॅश आणि S2 ओ डॅश दोन्ही पाथ इक्वल असल्यामुळं पाथ डिफरन्स 0 येतो आणि पाथ डिफरन्स 0 आल्यामुळं ओ डॅश हा नेहमीच ब्राईट असतो आणि त्यालाच सेंट्रल ब्राईट बँड असं म्हणायचं. त्यानंतर आपण पी पॉईंटचा विचार केला होता. पी पॉईंट, पीच्या नेचरबद्दल आपण विचार केला होता. सो पी इज एनी पॉईंट ऑन द स्क्रीन, वाय इज द डिस्टन्स बिटवीन ओ डॅश अँड पी. फिगरमध्ये पण दाखवलं आहे ओ डॅश आणि पी यांच्यामधलं डिस्टन्स वाय इतकं आहे. आता पीसाठी फिगरमध्ये दोन पाथ पण दाखवलेत, एक S1P आणि दुसरा S2P. दोन पाथ पण दाखवलेत. S1P इज द पाथ ऑफ वेव स्टार्टिंग फ्रॉम S1 and reaching at P. Similarly, S2P is also path of wave starting from S2 and reaching at P. So there are two paths, S1P and S2P. Therefore, path difference is equal to S2P minus S1P. Path difference delta L is equal to S2P minus S1P. फिगरवरून लक्षात येते की S2P हा मोठा पाथ आहे, S1P हा तुलनेनं लहान पाथ आहे. त्यामुळे पाथ डिफरन्स मिळवताना मोठ्या पाथमधून लहान पाथ मायनस करायचं. सो पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू S2P मायनस S1P. पाथ डिफरन्स S2P मायनस S1P याच्यावरून नेचर ऑफ पी बद्दल आपण दोन शक्यता सांगितल्या होत्या. त्यातली पहिली शक्यता, इफ S2P minus S1P is equal to n lambda, where n is equal to 0, 1, 2 and so on, then P will be bright. जर S2P minus S1P या पाथ डिफरन्सची किंमत n लॅम्बडा इतकी असेल तर P ब्राईट असेल. ही पहिली शक्यता आपण सांगितली होती. आणि दुसरी शक्यता सांगितली होती की जर S2P मायनस S1P या पाथ डिफरन्सची किंमत n लॅम्बडा असण्याऐवजी जर ती 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 असेल, फेर n इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन, देन P डार्क असेल. आणि P बद्दल आपण ठोसपणे काहीही सांगितलेलं नाही. ओ डॅशबद्दल आपण सांगितलं. ओ डॅशबद्दल असं म्हटलं की ओ डॅश इज ऑलवेज ब्राईट. ओ डॅश हा नेहमीच ब्राईटच असतो. तसं पीच्या बाबतीत आपण म्हटलं नाही. पी ब्राईटच असतो असंही म्हटलं नाही आणि पी डार्कच असतो असंही म्हटलं नाही. पण पीच्या बाबतीत आपण दोन शक्यता सांगितल्या की पीच्या बाबतीत जे दोन पाथ आहेत S2P आणि S1P याच्यावरून मिळालेला पाथ डिफरन्स S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा असेल तर P ब्राईट असेल आणि हाच पाथ डिफरन्स जर 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 असेल तर मात्र P डार्क असेल. असा असेल तर P ब्राईट, तसं नसेल तर P डार्क. अशा दोन शक्यता आपण सांगितल्या. नंतर आपण काय केलं लास्ट व्हिडिओ लेक्चरला, S2P मायनस S1P याची किंमत जॉमेट्रिकली मिळवली. कशी मिळवली हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी लास्ट व्हिडिओ लेक्चर परत एकदा बघा. S2P मायनस S1P याची किंमत जॉमेट्रिकली मिळवली आणि ती एवढी आली होती. S2P मायनस S1P इज इक्वल टू YD बाय D. YD बाय D ही किंमत आपण जॉमेट्रिकली मिळवली होती
किंवा ही किंमत मिळवताना जे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन टोटली जॉमेट्रिकल असं डेरिवेशन आहे. आणि आठवत नसेल तर लास्ट व्हिडिओ लेक्चर परत एकदा बघा. तर जॉमेट्रिकली आपण हे सिद्ध केलं की S2P मायनस S1P इज इक्वल टू YD/D. म्हणून परत एकदा नेचर ऑफ P बद्दल शक्यता सांगितल्या. मगाशी असं म्हटलं होतं इफ S2P मायनस S1P इज इक्वल टू n लॅम्बडा देन P विल बी ब्राईट, असं आपण मागच्या स्लाईडमध्ये म्हटलं. आता आपण काय केलं, S2P मायनस S1P ची किंमत मिळवली YD/D. म्हणून परत एकदा आपण P बद्दल दोन शक्यता सांगतोय. त्यातली पहिली शक्यता इफ YD/D इज इक्वल टू n लॅम्बडा, फिर n इज इक्वल टू 0, 1, 2 अँड सो ऑन, देन P विल बी ब्राईट. आणि दुसरी शक्यता इफ YD/D इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा/2, फिर n इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन, देन P विल बी डार्क. P बद्दल आपण दोन्ही वेळेला शक्यताच सांगितली, पण P बद्दल ठोसपणे सांगू शकत नाही. आपण असंच म्हणू शकतो की जर YD/D इज इक्वल टू n लॅम्बडा असेल तर P विल बी ब्राईट, आणि YD/D इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा/2 असेल तर P डार्क असेल. इथंपर्यंत आपण आलो होतो लास्ट व्हिडिओ लेक्चरला. हे सांगायचं कारण एवढंच की याच आर्टिकलमधला एक छोटासा पार्ट राहिला होता, त्यासाठी परत हे सर्व रिपीट केलं. आणि जो राहिला होता पार्ट त्याचं नाव आहे बँडविड्थ किंवा फ्रिंजविड्थ. बँडविड्थला किंवा फ्रिंजविड्थला नोटेशन W. याचा मिनिंग आणि याचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा मिनिंग समजून घ्या. ही स्क्रीन आहे. स्क्रीनवरती O' या ठिकाणी आपल्याला सेंट्रल ब्राईट बँड मिळतो, सेंट्रल ब्राईट बँड. आणि ओड्याच्या दोन्ही बाजूला, ओड्याच्या वरती आणि ओड्याच्या खाली दोन्ही बाजूला आपल्याला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड मिळतात. ओड्याश नंतर वरती गेलो तर तुम्हाला डार्क बँड मिळेल. डार्क बँड नंतर इथं ब्राईट बँड मिळेल, परत डार्क बँड मिळेल, परत हा ब्राईट बँड मिळेल, परत डार्क बँड मिळेल, परत ब्राईट बँड मिळेल. हा सेंट्रल ब्राईट बँड, हा फर्स्ट ब्राईट बँड, हा सेकंड ब्राईट बँड, तर हा थर्ड ब्राईट बँड. अशा अनेक ब्राईट बँड तुम्हाला ओड्याच्या वरती मिळतील. तसं खाली ओड्याश या सेंट्रल ब्राईट बँड नंतर खाली फर्स्ट डार्क बँड मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला फर्स्ट ब्राईट बँड मिळेल, परत डार्क बँड मिळेल, परत ब्राईट बँड मिळेल, तो सेकंड ब्राईट बँड असेल. परत डार्क बँड मिळेल, डार्क बँड नंतर परत थर्ड ब्राईट बँड मिळेल. तात्पर्य इतकंच की O' या सेंट्रल ब्राईट बँडच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अल्टरनेट एकाडे एक ब्राईट आणि डार्क बँड्स मिळतात. आणि त्याचं काउंटिंग जर करायचं झालं तर ते असं करता येईल. दिस इज सेंट्रल ब्राईट बँड, देन दिस इज फर्स्ट डार्क बँड, देन दिस इज फर्स्ट ब्राईट बँड, देन दिस इज सेकंड डार्क बँड, देन दिस इज सेकंड ब्राईट बँड, देन दिस इज थर्ड डार्क बँड, दिस इज थर्ड ब्राईट बँड अँड सो ऑन. असं ते काउंटिंग करावं लागेल. ओड्याच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड मिळतात. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा
की स्क्रीनवरती ओ डॅश या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल ब्राईट बँड मिळेल. त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड ब्राईट बँड असं करत करत इथं तुम्हाला nth ब्राईट बँड मिळेल. nth ब्राईट बँड नंतर डार्क बँड मिळेल आणि डार्क बँड नंतर तुम्हाला इथं n+1 ब्राईट बँड मिळेल. परत एकदा नीट समजावून सांगतो. स्क्रीन, दिस इज ओ डॅश, मुद्दाम थोडंसं खाली लिहितो. देन 1 minute, this is first minute. This is first dark band, then first bright band, then second dark band, then second bright band, and so on. This is central bright band, this is first bright band, this is second bright band, आणि त्यांच्यामध्ये डार्क बँड आहेत. फर्स्ट डार्क बँड, सेकंड डार्क बँड अँड सो ऑन. आपल्याला बँडविड्थचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. मिनिंग अतिशय सोपं आहे. लगतच्या दोन ब्राईट बँडमधलं जे डिस्टन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. लगतच्या दोन ब्राईट बँडमधलं जे डिस्टन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. किंवा लगतच्या दोन डार्क बँडमधलं जे डिस्टन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. मग इंग्रजीत असं म्हणता येईल, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह म्हणजे लगतच्या, the distance between two successive bright bands is called as bandwidth, or the distance between two successive dark bands is called as bandwidth. दोन्ही डेफिनेशन्स बरोबर आहेत. लगतच्या दोन ब्राईट बँडमधलं किंवा लगतच्या दोन डार्क बँडमधलं जे डिस्टन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. त्यामुळं दोन डेफिनेशन सांगता येतील किंवा दोन्ही एकत्र पण करून सांगता येतील. पहिली डेफिनेशन अशी, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. ऑर दुसरी डेफिनेशन, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. ऑर दोन्ही एकत्र करून तिसरी एक डेफिनेशन सांगता येईल, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स ऑर टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ, अँड धिस बँडविड्थ इज डिनोटेड बाय W. मग स्क्रीनवरती ओ डॅश या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल ब्राईट बँड मिळाला. त्यानंतर हा फर्स्ट ब्राईट बँड. मग हे दोन लगतचे ब्राईट बँड झाले, सेंट्रल ब्राईट बँड आणि फर्स्ट ब्राईट बँड. हे दोन लगतचे ब्राईट बँड झाले. मग यांच्यामधले जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही बँडविड्थ W म्हणू शकता. किंवा हा सेकंड ब्राईट बँड. मग फर्स्ट ब्राईट बँड आणि सेकंड ब्राईट बँड यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला सुद्धा तुम्ही बँडविड्थ म्हणू शकता. किंवा सेंट्रल ब्राईट बँड आणि फर्स्ट ब्राईट बँड यांच्यामध्ये जी मोकळी जागा दिसते ती ॲक्च्युली मोकळी जागा नाही आहे, तर तिथं डार्क बँड आहे.
मी इथं तिरक्या लाईनने दाखवतो, डार्क बँड आहे तो. तसंच हा फर्स्ट ब्राईट बँड आणि सेकंड ब्राईट बँड यांच्यामध्ये जी मोकळी जागा दिसते ती मोकळी जागा नसून तिथं सेकंड डार्क बँड आहे. हा फर्स्ट डार्क बँड, हा सेकंड डार्क बँड यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला सुद्धा तुम्ही बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ डब्ल्यू म्हणू शकता. वरती गेलो ओ डॅशपासून आणि समजा इथं तुम्हाला nth ब्राईट बँड मिळत असेल, nth ब्राईट बँड, आणि nth ब्राईट बँड नंतर तुम्हाला एक डार्क बँड मिळेल. इथं डार्क बँड मी तिरक्या लाईनने दाखवतो. आणि या डार्क बँड नंतर परत तुम्हाला जो ब्राईट बँड मिळेल हा n+1th ब्राईट बँड असेल. मग nth ब्राईट बँड आणि n+1th ब्राईट बँड हे दोन्ही बँड लगतचे ब्राईट बँड आहेत, लगतचे, आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही बँडविड्थ डब्ल्यू म्हणू शकता. कुठल्याही दोन लगतच्या ब्राईट बँडमधलं जे डिस्टन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. फर्स्ट ब्राईट बँड, सेकंड डार्क बँड यांच्यामधलं डिस्टन्स हे बँडविड्थ डब्ल्यूच. सेकंड ब्राईट बँड, थर्ड ब्राईट बँड यांच्यामधलं डिस्टन्स बँडविड्थच. थर्ड ब्राईट बँड, फोर्थ ब्राईट बँड यांच्यामधलं डिस्टन्स बँडविड्थच. असं nth ब्राईट बँड आणि n+1th ब्राईट बँड यांच्यामधलं सुद्धा डिस्टन्स हे बँडविड्थच. सो डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ, किंवा डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज बँडविड्थ. तर या डेफिनेशन्स आहेत, स्क्रीनवरती बघू आपण. ही पहिली, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. मी ब्राईट बँडचा विचार केला तर, ब्राईट बँडऐवजी डार्क बँडचा विचार केला तरी सुद्धा चालतो. म्हणून आपण असेही म्हणू शकतो की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. तर हा झाला मिनिंग. आता याच्यानंतर बँडविड्थचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचं आहे. एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ किंवा एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ डब्ल्यूचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचं. मग मगाची फिगर लक्षात असू द्या, म्हणजे मी काढलेली ओ डॅश. दिस इज nth ब्राईट बँड, this is n+1th bright band. These two bands are successive bright bands and therefore distance between these two successive bright bands is called as bandwidth. हा एक भाग. दुसरं, nth ब्राईट बँड याचं ओढ्यापासूनचं डिस्टन्स हे जर yn असेल आणि n+1th ब्राईट बँड याचं डिस्टन्स ओढ्यापासून जर yn+1 असेल तर बँडविड्थ डब्ल्यू बद्दल कोणतं इक्वेशन लिहिता येईल? बँडविड्थ डब्ल्यू म्हणजे हे डिस्टन्स, दोन ब्राईट बँडमधलं डिस्टन्स. आणि आपल्याकडे इकडं दोन डिस्टन्सेस आहेत, एक आहे yn आणि दुसरा आहे yn+1. मग हे डिस्टन्स मिळवण्यासाठी आपल्याला ह्या मोठ्या डिस्टन्समधून म्हणजेच yn+1 मधून हे yn मायनस केलं तर तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल, म्हणजेच बँडविड्थ मिळेल.
बँडविड्थ डब्ल्यूसाठी आपण असं लिहू शकतो की YN + 1 मायनस YN. बँडविड्थ डब्ल्यू इज इक्वल टू YN + 1 मायनस YN. YN काय आहे? YN is the distance of nth bright band from O dash. YN + 1 काय आहे? It is a distance of n + 1th bright band from O dash, and therefore bandwidth W is given by YN + 1 minus YN. Distance between two successive bright bands is called as bandwidth. In this figure, YN + 1 is the distance of n + 1th bright band from O dash. YN is the distance of nth bright band from O dash, and therefore YN + 1 minus YN gives distance between nth and n + 1th bright band, or this difference gives bandwidth W. तर दुसरा भाग. So YN is the distance of nth bright band from central bright band at O dash, and YN + 1 is the distance of n + 1th bright band from central bright band at O dash. Nth bright band and n + 1th bright band are two successive bright bands. nth bright band आणि n + 1th bright band हे दोन्ही ब्राईट बँड लगतचे ब्राईट बँड्स आहेत, म्हणून ह्यांच्यामधला डिफरन्स घेतला म्हणजे बँडविड्थ मिळेल. डिफरन्स घेताना मोठ्या डिस्टन्समधून छोटे डिस्टन्स मायनस करायचं. देअरफॉर बँडविड्थ इज गिवन बाय W इज इक्वल टू YN + 1 minus YN. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता यानंतर या अगोदर कंडिशन फॉर ब्राईटनेस आपण पाहिली होती. 2-3 स्लाइड अगोदर आपण कंडिशन फॉर ब्राईटनेस पाहिली होती आणि ती अशी होती. फॉर ब्राईटनेस YD/D इज इक्वल टू n लॅम्बडा, देन वी गेट ब्राईटनेस where n is equal to 0, 1, 2 and so on. आणि गरज नाही तरी पण सांगतो, इफ YD/D is equal to 2n - 1 λ/2, this is condition for darkness. ब्राईटनेसची कंडिशन कुठली? YD/D is equal to n λ is the condition for brightness, and condition for darkness is YD/D is equal to 2n - 1 into λ/2. याची आत्ता गरज नाही तरी पण सांगितलं परत आठवण म्हणून. आता ही कंडिशन वापरून आपल्याला 2 इक्वेशन्स लिहायचे आहेत. एक nth ब्राईट बँडसाठी आणि दुसरं n + 1th ब्राईट बँडसाठी. nth ब्राईट बँडसाठी हे इक्वेशन लिहिताना y ऐवजी YN घ्यायचं, आणि nth ब्राईट बँड आहे म्हणून n आहे तसाच राहील. n आहे तसाच राहील. मी परत एकदा काय म्हणतो ते लक्षात घ्या. हे इक्वेशन आपल्याला nth ब्राईट बँडसाठी पहिल्यांदा लिहायचं आहे आणि नंतर n + 1th ब्राईट बँडसाठी लिहायचं आहे. nth ब्राईट बँडसाठी लिहिताना y ऐवजी
YN येईल आणि N तसाच राहील, कारण nth ब्राईट बँडसाठी आपण लिहितोय. हा एक भाग. दुसरं, हे इक्वेशन N+1th ब्राईट बँडसाठी लिहिताना Y बद्दल आपल्याला YN+1 लिहावं लागेल. Y ऐवजी YN+1 लिहावं लागेल. तसंच N ऐवजी N+1 लिहावं लागेल. So this is condition for brightness. YD by D is equal to N lambda. And for nth bright band, this equation becomes YN D by D is equal to N lambda. This is for nth bright band. And for N+1th bright band, equation becomes YN+1 into D by D is equal to N+1 into lambda. This equation for N+1th ब्राईट बँड. तर ती दोन इक्वेशन आपण यानंतर लिहिणार आहोत. सो फॉर nth ब्राईट बँड YN into D by D is equal to N lambda. This is equation number 2. And for N+1th bright band, YN+1 into D by D. इक्वेशन हेच आहे, फक्त आपण दोन ब्राईट बँडसाठी लिहिले. फॉर nth ब्राईट बँड, this equation becomes YN D by D is equal to N lambda. And for N+1th bright band, this equation becomes YN+1 into D by D is equal to N+1 into lambda. And that is equation number 3. Now we have two equations, equations 2 and 3. Equation 3 मधून equation 2 मायनस करायचं. equation 3 minus equation 2 gives. आता हे सबस्ट्रॅक्शन करताना याच्यामधून हे मायनस करायचं, तर RHSला याच्यामधून हे मायनस करायचं. सो इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 गिव्स YN+1 into D by D minus YN into D by D is equal to N+1 into lambda minus N lambda. आता हे इक्वेशन आहे असं आपण पुढच्या स्लाइडमध्ये सुरुवातीला घेऊ. आता LHSला दोन टर्म्स आहेत. पहिली आहे YN+1 into D by D, तर दुसरी आहे YN into D by D. दोन्हीमध्ये स्मॉल d आणि कॅपिटल D आहेत, ते कॉमन घेता येतील. स्मॉल d बाय कॅपिटल D कॉमन घेतलं, स्मॉल d बाय कॅपिटल D कॉमन घेतलं तर LHSला असं लिहावं लागेल, ब्रॅकेट YN+1 मायनस YN ब्रॅकेट कंप्लीट इंटू D बाय D. हे झालं LHSला. RHSला असं करता येईल, लॅम्बडानं आत मल्टिप्लाय करून घ्यायचं, मिळेल N लॅम्बडा, N इंटू लॅम्बडा N लॅम्बडा प्लस 1 इंटू लॅम्बडा लॅम्बडा मायनस N लॅम्बडा. सो 1 मिनिट. हां, तर LHSला आपण स्मॉल d बाय कॅपिटल D कॉमन घेतलं, त्यामुळं हे LHS आपण असं लिहिलं, ब्रॅकेट YN+1 मायनस YN इंटू D बाय D. तर RHSला लॅम्बडानं Nला आणि 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर N लॅम्बडा प्लस लॅम्बडा मायनस N लॅम्बडा. आता तुमच्या लक्षात येईल, RHSला N लॅम्बडाला मायनस N लॅम्बडा कॅन्सल होईल आणि RHSला फक्त लॅम्बडा शिल्लक राहील. देअरफॉर YN+1 मायनस YN इंटू D बाय D इज इक्वल टू लॅम्बडा. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि मागच्या स्लाईडमध्ये इक्वेशन नंबर 1 हे होतं,
bandwidth W is equal to yn plus 1 minus yn. This is equation number 1 in last slide. इक्वेशन 4 आणि इक्वेशन 1 ही जी दोन इक्वेशन्स आता स्क्रीनवरती आहेत त्याच्यावरून कोणतं इक्वेशन लिहिता येईल? फ्रॉम 1 and 4 वी गेट W. याच्यासाठी आपण W लिहू शकतो. W D by capital D is equal to lambda. W D by capital D is equal to lambda, and therefore W is equal to lambda D by small d. And this is an expression for bandwidth W. आता हे एक्सप्रेशन मिळवत असताना आपण दोन लगतचे ब्राईट बँड विचारात घेतले होते. सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स विचारात घेतले होते. एक होता nth ब्राईट बँड आणि त्याला लागून असलेला n+1th ब्राईट बँड. याच्याऐवजी जर दोन लगतचे डार्क बँड्स विचारात घेतले असते, टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स विचारात घेतले असते, तरी सुद्धा हेच एक्सप्रेशन मिळालं असतं. हवं तर घरी प्रयत्न करून बघा. बँडविड्थ मिळवायला, बँडविड्थ डब्ल्यूचं एक्सप्रेशन मिळवायला तुम्ही दोन ब्राईट बँड्स विचारात घ्या किंवा दोन डार्क बँड्स विचारात घ्या. तुम्हाला मिळताना सेम एक्सप्रेशन मिळेल. W is equal to lambda D by D. So W is equal to lambda D by D. This is an expression for bandwidth W. हा एक भाग. आणि शेवटी आणि खऱ्या अर्थाने इथं जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे आर्टिकल संपतं. जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एवढंच राहिलं होतं बँडविड्थचं एक्सप्रेशन. आणि त्यासाठी तुम्हाला आज मी परत एकदा यंग्स डबल स्लिट जो आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला पाहिला होता तो परत एकदा थोडक्यात एक्सप्लेन केला आहे. आणि शेवटी आता एक छोटंसं आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न. स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्नच्या कंडिशन्स. मग S1 आणि S2 हे दोन कोहेरंट सोर्सेस. तर ही स्क्रीन S1 पासून निघणाऱ्या वेव्ज, S2 पासून निघणाऱ्या वेव्ज इंटरफिअर होतात आणि या स्क्रीनवरती आपल्याला असे बँड मिळतात. आता हे बँड जे मिळतात स्क्रीनवरती त्यालाच इंटरफिरन्स पॅटर्न म्हणतात. स्क्रीनवरती जे अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स मिळतात, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, असे जे अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड मिळतात त्यालाच इंटरफिरन्स पॅटर्न म्हणतात. आता हा इंटरफिरन्स पॅटर्न स्टेडी आहे असं केव्हा म्हणायचं? जर ब्राईट बँड जे आहेत पॅटर्नमध्ये ते ब्राईट बँड्स ऑलवेज ब्राईट असतील, तसंच जे डार्क बँड्स आहेत ते ऑलवेज डार्क असतील, तर त्या पॅटर्नला स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न म्हणायचं. स्क्रीनवरती इंटरफिरन्स पॅटर्न मिळतो. इंटरफिरन्स पॅटर्नमध्ये काय असतं तर अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स असतात. मग इंटरफिरन्स पॅटर्नमध्ये जे अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स आहेत त्यापैकी जे ब्राईट बँड्स आहेत ते ऑलवेज ब्राईट असतील, तसंच जे डार्क बँड्स आहेत ते ऑलवेज डार्क असतील, तर त्या इंटरफिरन्स पॅटर्नला स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न असं म्हणायचं. जर असं होत असेल, ब्राईट बँड एखाद्या क्षणाला ब्राईट दिसतोय, नंतरच्या क्षणाला तो डार्क होतोय,
परत तो ब्राईट होतोय, परत डार्क होतोय, असं जर असेल तर त्या इंटरफिरन्स पॅटर्नला स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न म्हणायचं नाही. किंवा एखादा डार्क बँड या क्षणाला डार्क दिसतोय, नंतरच्या क्षणाला जरासा पांढरुका दिसतोय, परत तो डार्क दिसतोय, परत पांढरुका दिसतोय, परत काळा कुठ दिसतोय, असं जर होत असेल तर त्या इंटरफिरन्स पॅटर्नला स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न म्हणायचं नाही. मग असा स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत त्या आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. 1 बाय 1 पाहणार आहोत. ओके, या अगोदर पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरच्या बी अगोदर आपण एक कन्सेप्ट पाहिला होता, 2 कोहेरंट सोर्सेस, 2 कोहेरंट सोर्सेस किंवा 2 सोर्सेस S1 आणि S2 कोहेरंट आहेत असं केव्हा म्हणायचं, तर यांच्यामधला फेज डिफरन्स S1P आणि S2P यांच्यामधला फेज डिफरन्स जर 0 असेल तर S1 आणि S2 या 2 सोर्सेसना कोहेरंट सोर्सेस म्हणायचं. किंवा S1 आणि S2 ह्या 2 सोर्सेसमधला फेज डिफरन्स 0 नसेल, 0 असण्याऐवजी तो जर पाय असेल, 2 पाय असेल किंवा अन्य कुठलाही असेल, जो कुठला असेल फेज डिफरन्स, समजा पाय आहे आणि तो कायम पायच राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तरीसुद्धा तुम्ही S1 S2 या 2 सोर्सेसना कोहेरंट सोर्सेस म्हणू शकता. S1 आणि S2 यांच्यातला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे, 0 नसेल, अन्य कुठला तरी असेल आणि तो जर कॉन्स्टंट राहत असेल तरीसुद्धा तुम्ही S1 आणि S2 यांना कोहेरंट सोर्सेस म्हणू शकता. म्हणून त्याची डेफिनेशन आपण अशी पाहिली होती, 2 सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट if phase difference between them is either 0 or constant. Phase difference between them is either 0 or constant, then these 2 sources are said to be coherent. असा आपण मिनिंग पाहिला होता. आता स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्नसाठी सर्वात महत्त्वाची कंडिशन कुठली असेल, सर्वात महत्त्वाची, तर 2 सोर्सेस कोहेरंट पाहिजेत. सो फर्स्ट कंडिशन, 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. जर सोर्सेस कोहेरंट नसतील तर तुम्हाला इंटरफिरन्स पॅटर्नच मिळणार नाही, तर तुम्हाला इंटरफिरन्स पॅटर्नच मिळणार नाही आणि त्यामुळे स्टेडी ही गोष्ट तर खूप लांबची आहे. कोहेरंट सोर्सेस असतील तरच तुम्हाला इंटरफिरन्स पॅटर्न मिळेल. म्हणून मगाशी म्हटलं मी की सर्वात महत्त्वाची ही कंडिशन आहे, 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. सो कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफिरन्स पॅटर्न पाहत असताना पहिली कंडिशन, 2 सोर्सेस मस्ट बी कोहेरंट. सेकंड कंडिशन, 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. ही दुसरी कंडिशन आहे, 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट कशाला म्हणायचं, तर मोनोक्रोमॅटिक लाईटचं मिनिंग असं आहे, लाईट ऑफ सिंगल कलर, लाईट ऑफ सिंगल कलर इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. एकाच कलरची लाईट असेल तर ती मोनोक्रोमॅटिक असते. उदाहरणार्थ रेड कलरची एक लाईट आहे तर त्याला तुम्ही मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणू शकता. पण एखादी व्हाईट कलरची लाईट असेल, व्हाईट, आता दिसताना तुम्हाला स्क्रीनवरती रेडच दिसते,
पण समजा ही व्हाईट आहे, तर तुम्हाला माहीत आहे की व्हाईट कलरमध्ये 7 कलर असतात, एक नव्हे 7. ते कलर कोणते आहेत हे पण तुम्हाला माहीत आहे. PIBGYOR, किंवा मराठीत सांगायचं झालं तर ताना पिहिनी पाजा, असे 7 कलर असतात. व्हाईट लाईट असेल तर त्या लाईटमध्ये सिंगल कलर नसतो, तर त्यात 7 कलर असतात. PIBGYOR, F फॉर व्हायलेट, I फॉर इंडिगो, B फॉर ब्ल्यू, G फॉर ग्रीन, then Y for yellow, O for orange and R for red. या 7 कलरनी व्हाईट लाईट बनलेली असते, त्यामुळे व्हाईट लाईट मोनोक्रोमॅटिक नसते. 2 सोर्सेस हे मोनोक्रोमॅटिकच पाहिजेत अशी सेकंड कंडिशन आहे. म्हणून व्हाईट लाईट चालणार नाही. ज्या सोर्सपासून तुम्हाला व्हाईट लाईट मिळत असेल तर तो सोर्स मोनोक्रोमॅटिक म्हणता येणार नाही. आपल्या घरी ट्यूबलाईट वापरतो आपण किंवा LED लॅम्प वापरतो, त्यांची लाईट व्हाईट असते. मग ट्यूबलाईटला मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणता येणार नाही. ट्यूबलाईटच्या लाईटला मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणता येणार नाही. इवन सनलाईट जे आहे, सनलाईट सूर्यप्रकाश, तो सुद्धा व्हाईटच असतो. त्यामुळे सनलाईट ही सुद्धा मोनोक्रोमॅटिक लाईट नाही. The second important condition to get steady interference pattern is 2 sources of light must be monochromatic. Third condition, 2 sources of light must be equally bright. Equally bright. आता मेणबत्तीचा उजेड तुम्हाला माहीत आहे आणि LED लॅम्पचा पण उजेड तुम्हाला माहीत आहे. मेणबत्ती आणि LED लॅम्प यांच्यापासून मिळणारी लाईट आपल्याला माहीत आहे. दोन्ही इक्वली ब्राईट आहेत का? तर अजिबात नाही. कॅन्डलची लाईट ही थोडीशी डीमच असते, थोडीशी येलो असते, तर LED लॅम्पची लाईट ही व्हाईट असते. त्यांना इक्वली ब्राईट आहेत असं म्हणता येणार नाही. दोन्ही सोर्सेस S1 अँड S2 हे इक्वली ब्राईट पाहिजेत. सो दिस इज थर्ड कंडिशन. फर्स्ट कंडिशन, these 2 sources S1 and S2 must be coherent. These 2 sources must be monochromatic, and these 2 sources must be equally bright. Then fourth condition, 2 sources of light must be narrow. आता बऱ्याच वेळा काय होतं की सोर्सेस म्हणून आपण स्लिट वापरतो. यंगज डबल स्लिट एक्सपेरिमेंट परत एकदा आठवून बघा. यस हा सोर्स ऑफ लाईट, त्याच्या पुढं लेन्समधून मिळणारे पॅरलल रेज, आणि पॅरलल रेज ह्या S1 आणि S2 वरती इन्सिडेंट होतात. हा S1 आणि हा S2. बऱ्याच वेळेला आपण स्लिट वापरतो. स्लिट म्हणजे फट. तर ती जी स्लिट आहे किंवा हे जे 2 सोर्सेस आहेत S1 आणि S2 हे नॅरो पाहिजेत. म्हणजे कसे नकोत तर वाईड नकोत, मोठे नकोत, अतिशय नाजूक पाहिजेत. त्याच्या स्लिट्स आहेत, त्याच्या फटी आहेत, त्या केसासारख्या बारीक पाहिजेत. दोन्ही सोर्सेस हे नॅरो पाहिजेत. दिस इज फोर्थ कंडिशन. फिफ्थ कंडिशन इज 2 सोर्सेस मस्ट बी क्लोज टू इच अदर. S1 आणि S2 याच्यामधलं डिस्टन्स अतिशय कमी पाहिजे. म्हणजे 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर एवढं ते कमी पाहिजे. सो फिफ्थ कंडिशन, 2 sources of light must be close to each other, and last condition is
टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तर पोलरायझेशन हा भाग कोरोनामुळं डिलीट केला आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल आपण पाहणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा की टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. एक्झाममध्ये असं विचारलं जाईल की स्टेट द कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. स्टेट द कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. तर ह्या कंडिशन्स लिहायच्या आणि लिहित असताना शक्यतो म्हणण्यापेक्षा याच क्रमानं लिहा, कारण सर्वात महत्त्वाची कंडिशन पहिल्यांदा पाहिजे. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. त्यानंतरची महत्त्वाची कंडिशन आहे की टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. त्यानंतरची कमी महत्त्वाची कंडिशन आहे टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. जसं महत्त्व कमी होईल तसं ती कंडिशनचा नंबर खाली खाली जातो. त्यामुळे शक्यतो याच क्रमाने लिहा. 2 मार्काला विचारतात स्टेट कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, आणि 6च्या 6 लिहायची पण गरज नाही. 4 कंडिशन लिहिले तरी पुरेसे आहेत. 2 मार्काला 4 कंडिशन्स. मग 4 लिहिताना तुम्ही ह्या लिहिणार का टू सोर्स ऑफ मस्ट बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन? तर नाही, तुम्ही 4 कंडिशन लिहिताना पहिल्या 4 लिहिल्या पाहिजेत. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट, टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, they must be equally bright and they must be narrow. तर ठीक आहे, आपण इथं थांबतोय. धन्यवाद.